गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सामाजिक कार्यकर्ते मुकेश वामन कावळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे. प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यानं आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर 2024ला मुकेश कावळे यांनी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी अधिकाऱ्यांनी 3 महिन्यात कठोर कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र 3 महिने उलटूनही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट वन विभागाच्या प्रधान सचिवांनी मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना अवैध उत्खनन प्रकरणात 3 दिवसात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र 11 दिवस उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन होत असून या प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी संगनमत असल्याचा आरोप केला जातोय. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. जर प्रशासनानं यापुढेही दुर्लक्ष केलं तर आंदोलन आणखीन तीव्र केलं जाणार आहे. याबाबत आंदोलनकर्त्यांनी पुढील टप्प्यांची घोषणा केली आहे. 25 फेब्रुवारीला अर्धनग्न ढोल बजाव आंदोलन, 26 फेब्रुवारी मुंडन ढोल बजाव आंदोलन, 3 मार्चपासून नागपूर वनभवन येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी, शासनाच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून न्यायालयीन चौकशी सुरू करावी, दोषी कंत्राटदारांवर वन गुन्हे नोंदवून त्यांच्यावर न्यायालयात फौजदारी खटले दाखल करावेत, प्रधान सचिवांच्या आदेशांची तातडीनं अंमलबजावणी करावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी. या प्रकरणावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मुकेश वामन कावळे यांनी संबंधित विभागाला तातडीनं हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं आहे. जर शासनाच्या अधिकाऱ्यांचे आदेशही अंमलात आणले जात नसतील तर हा अधिकारांचा दुरुपयोग आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर जनतेसह मोठ्या प्रमाणात लढा उभारला जाईल. आता सरकार आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.